आज आपण इथे बनवणार आहोत एकदम खास आणि थंडगार टरबूज आणि दुधाचं सरबत। यामध्ये आपण वापरत आहोत गोंदकतिरा, सब्जा सीड आणि साबुदाणा, जे शरीराला थंडावा देतं आणि उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतात। ही रेसिपी खूप सोपी आणि फक्त 2 मिनिटात बनणारी आहे, तर नक्कीच ट्राय करा। आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर माझ्यासोबत कमेंटमध्ये मला नक्कीच आपला अनुभव सांगा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक वाटी, छोटा वाटी भरून साबुदाणा भिजत टाकलेला होता सकाळी, आणि तो आता आपल्याला थोडासा बॉईल करून घ्यायचा आहे। तर आपण इथे 2 वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे बॉईल करून घ्यायचं आणि त्यामध्ये साबुदाणा टाकवायचा आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे। कारण आपण तसाच जर वापरला तर तो जरी भिजलेला असतो तरी तो कच्चा असतो, म्हणून शिजवून घेणं गरजेचं आहे। तर इथे तुम्ही म्हणाल की शिजलं हे कसं कळणार, तर आपल्याला जेव्हा दिसणार की साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे तर समजून जायचं की साबुदाणा शिजलेला आहे। तर ते शिजलेला साबुदाणा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण स्टार्च निघून जाईल, आणि थोडं थंड पाणी वरून टाकायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे स्टार्च आणि चिकटपणा आहे तो निघून जाईल। तर या प्रकारे तर इथे मी 1 लिटर थंड दूध घेतलेलं आहे। दूध हे तापवून घेतलेलं होतं मी आधीच, आणि ते फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे मी रूह अफजा हे सरबत आहे, तर ते मी इथे टाकलेलं आहे अर्ध वाटी भरून, आणि त्याचबरोबर मी इथे टरबूजचे काही स्लाइस पण टाकलेले आहे। तर या प्रकारे आपलं हे सरबत बनवून तयार झालेलं आहे। आता इथे आपण गोंदकतिरा, सब्जा सीड आणि साबुदाणा टाकणार आहोत। तर इथे जो शिजवून घेतलेला तो साबुदाणा मी 1 चम्मच आधी टाकून घेतलेला आहे, आणि आता बाकी नंतरचा जो आहे तो आपण सर्व करताना ग्लासमध्ये टाकूया। तर चला आपण हे सर्व करून घेऊया। तर मी इथे काही ग्लास घेतले आहेत। तिथे सर्वात आधी आपण आईस क्यूब टाकायचे आहे, त्यानंतर सब्जा सीड टाकायचे आहे, त्यानंतर हे गोंदकतिरा आहे। गोंदकतिरा हे उन्हाळ्यामध्ये खायचं असते, जसं हे शरीराला आपल्या थंडावा देतं। आणि डिंक जे आहे ते हिवाळ्यामध्ये घ्यायचं असतं। म्हणजे भरपूर जणांना असं असतं की गोंदकतिरा आणि डिंक हे एकच आहे, पण ते एक नाही आहे। गोंदकतिरा हे गरमीत घेतल्या जाते, ज्याला आपल्या शरीरातली गरमी मेंटेन थंडावा देतो, आणि जे डिंक आहे तो हिवाळ्यामध्ये खाल्ला जातो, लाडूमध्ये वगैरे, किंवा ते आपल्या शरीराला जे थंडीमध्ये गरमी देते। तर या प्रकारे मी सब्जा सीड, गोंदकतिरा आणि साबुदाणा टाकून आईस टाकून हे सरबत सर्व केलेलं आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, आणि ही रेसिपी तुम्ही म्हणजे हे जे रेसिपी आहे जे बनवून ठेवली तर 2 दिवस आरामात टिकू शकतं। आणि हे बाहेर जाणाऱ्यांना किंवा बाहेरून घरी येणाऱ्यांना तुम्ही नक्कीच हे ड्रिंक द्या। खूप छान हेल्दी आणि शरीराला थंड ठेवणारं असं हे ड्रिंक आहे, आणि त्याचसोबत हे पौष्टिकसुद्धा आहे। या उन्हाळ्यात नक्कीच बनवा, आणि कशी वाटली तर नक्की